पोलीस स्टेशन खदान हद्दीत 4 एप्रिल रोजी खडकी व कौलखेड परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मारहाण व जीवघेणा हल्ला केल्याच्या 3 गंभीर घटना घडल्या होत्या। सदर घटनांबाबत पोलीस स्टेशन खदान येथे गुन्हे दाखल करण्यात आले होते। या प्रकरणातील सर्व आरोपींना रात्री उशिरा बार्शीटाकळी जंगल भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने 8 तासात अटक करून गुन्ह्यात वापरलेले वाहने जप्त करण्यात आले आहेत। सदर गुन्ह्यांचा तपास करत असताना घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ पथक, खदान पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते। आरोपी बार्शीटाकळी येथील खडकी शेत शिवार परिसरात लपून बसले होते, त्यामुळे त्यांना शोधणे आव्हानात्मक झाले होते। तरीसुद्धा एलसीबीच्या पथकाला तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहितीच्या आधारे नमूद आरोपींचा शोध लावून त्यांना ताब्यात घेण्यात यश आले आहे। आज 5 एप्रिल रोजी आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळील 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। कबीर सुनील बलखंडे, वय 18 वर्ष, राहणार न्यू खेतान नगर अकोला। धनंजय संदीप ढाले, वय 19 वर्ष, राहणार टीटीएम कॉलेजजवळ अकोला। शिवम उर्फ शुभम शेळके, वय 19 वर्ष, राहणार हिंगणा नाकाजवळ अकोला। गौरव सुनील चव्हाण, वय 20 वर्ष, राहणार खडकी, तालुका बार्शीटाकळी। तर एक विधी संघर्षग्रस्त बालक असून यातील काही आरोपीवर यापूर्वीचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। सदर आरोपीची चौकशी केली असता त्यांनी जुन्या आपसी वादातून भांडण केल्याचे सांगितले। पुढील कारवाईसाठी आरोपी पोलीस स्टेशन खदान यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन खदान करीत आहे। विधी संघर्षग्रस्त बालकांच्या पालकांना सूचना देऊन चौकशीकामी बोलावण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। तसेच जरी अल्पवयीन असले तरी जे ॲक्टनुसार न्यायालयाला तपास अधिकारीकडून त्यांचे विरुद्ध प्रौढ म्हणून खटला दाखल करण्याची विनंती करण्यात येणार आहे। याविषयी आपल्याला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट, अकोला।